रायबाग तालुक्यातील कुडची नगर परिषदेची सर्वसाधारण सभा व वार्षिक बजेट सादर करण्यात आले। सभेमध्ये नगर परिषदेचे अध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचे बजेट मांडले। सभेच्या नियमानुसार प्रथम पीए कल्याण शेट्टी यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला। कर्नाटक नगरपालिका कायद्यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचा दर 3% वाढवण्यास मान्यता देण्यात आली। तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। यावेळी माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य दत्ता सळणकी यांनी ग्रीष्म ऋतूमध्ये नागरिकांना होणाऱ्या पाण्याच्या समस्येवर भाष्य केले। परस्पर उपाय म्हणून नवीन पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी आमदारांनी निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानले। मात्र काम सुरू होऊन 1 वर्ष झाल्यानंतरही ते पूर्ण झालं नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांनी निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असल्याने कामास विलंब होत असल्याचे स्पष्ट केले आणि आगामी 10 दिवसात काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले। दरवर्षी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे 20,000 रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती एस.बी. कदम यांनी दिली। यावेळी नगर परिषदेचे अध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले, उपाध्यक्ष शिवप्पा गस्ती, मुख्याधिकारी बाबासाहेब माने, सदस्य दत्ता सळणकी, इमामुद्दीन सज्जन, सादिक रोहिले यांच्यासह समुदाय संघटन अधिकारी एस.बी. कदम यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते। संजीव बॅकुडे, KMM मराठी, रायबाग।